मालाडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यात येतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येतं। तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते पदाधिकारी जमलेले आहेत आणि आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी असलम शेख आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, मोठं शक्ती प्रदर्शन करताय, नामांकन अर्ज भरताय, काय सांगाल याबद्दल? हे काय, माझे 8 वॉर्डचे सगळे नगरसेवक आज नामांकनासाठी जात आहेत। प्रत्येक वॉर्डाकडून सगळे आमचे कार्यकर्ते आलेत, लोक आलेत, लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि हा मालाड जे आहे ते काँग्रेसचा नेहमी गड राहिलेला आहे आणि पुढेही राहणार। आणि तुम्ही येत्या काळात जर बघितलं तर अख्ख्या मुंबईमध्ये तुम्हाला काँग्रेसची जास्त सीट दिसणार। नक्कीच वंचितसोबत युती करण्यात आलेली फायनल कधीपर्यंत होईल, आकडेवारी संपूर्ण यादी कधीपर्यंत प्रसिद्ध होईल? नाही, आज संध्याकाळपर्यंत 90% होऊन जाणार। मला वाटत नाही का युती तर आमची झाली, काल घोषणाही झालेली, सीटही देण्यात आलेली आहे। मला वाटतं की नॉमिनेशन आज संध्याकाळपर्यंत 99% होऊन जाईल। या वॉर्डामध्ये काय चित्र आहे वंचित आणि तुमच्या आघाडीचं? नाही, चांगलं चित्र येणार आहे। मागच्या टायमाला पण आमची 4 सीटं होती, या टायमाला आमची सीटं जास्त वाढणार आहे। घराणेशाहीवरून नेमकं राजकारण आपण पेटायला पाहायला मिळालं। यंदा देखील तुम्ही तुमच्या मुलाला उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडून, त्याकडे कसं बघता किंवा विरोधकांची टीका करतात? नाही, त्यामध्ये जर मुलगा पॉलिटिक्समध्ये येत असेल तर त्यामध्ये चूक काय? हां, घराणाशाही काय, त्याच्यात आमचा मुलगा चांगला काम करत असेल, लोकांना सेवा करत असेल तर त्याचे चूक नाही। आम्ही जे करतोय ते करतोय। भारतीय जनता पार्टीमध्ये तसं नाही का? सेनामध्ये तसं नाही का? ज्यांची मुलं बाला नसतील त्यांना हे शोभतोय, पण ज्यांची मुलं बाला आहेत त्याला जे फील्डमध्ये जायचं जातील। भारतीय जनता पार्टीमध्ये खासदारीची मुलं आमदार नाही काय? आमदारांची मुलं नगरसेवक नाही काय? या मुंबईमध्ये जागू का? मुंबईचे जे मंत्री आहेत, अध्यक्ष होते शेलार, त्यांचा भाव माझ्यासमोर निवडणूक लढला ना, एक घरात 2 तिकीट दिले ना। विद्या ठाकूर आहे, विद्या ठाकूरचा मुलगा नगरसेवक होतोय, काय चुकीचं काय होत? परिवारमध्ये जर कोणाला सेवा करायची इच्छा असेल तर त्यांनी करलं पाहिजे, पण स्वतः करायचं आणि दुसऱ्याला बोलायचं हे योग्य नाही। नक्कीच या ठिकाणी पाहायला तर मोठं शक्ती प्रदर्शन आहे। नक्की तुमच्या आणि युतीचा आकडा फायनल कधीपर्यंत होईल, कधीपर्यंत फायनल लिस्ट येईल? कारण का भाजप असेल, शिवसेना, त्यांच्याकडे एबी फॉर्म देण्यास सुरुवात झालेली आहे, कधीपर्यंत आकडा फायनल होईल? आमचाही एबी फॉर्म द्यायला सुरुवात झालेली आहे। आज संध्याकाळपर्यंत 99% सगळ्यांना एबी फॉर्म भेटून जाणार। आज संध्याकाळपर्यंत 99% लोक आपलं नॉमिनेशन पण भरणार। आमचा युतीचा आकडा फायनल झालेला आहे। 1-2 सीटवरती काय राहिलं असेल नॉमिनेशन देण्याचं, ते फक्त काँग्रेसचे आतमधलं राहिलेलं आहे। युतीचा काय प्रश्न तर आता युती झाली। वंचितला किती जागा असतील किंवा तुम्हाला किती जागा असतील काय? नाही, वंचितला जी जागा देण्यात आली त्याची लिस्टही तुम्ही दाखवली, तुमचे टेलिव्हिजनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे, त्याच्यात नवीन काय? नक्कीच असलम शेखांचे सुपुत्र आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आहे, तुमचे वडील स्वतः आहेत, अर्ज भरताय, काय तुमचं हे? मोठे प्रमाणे लोक इथे आले आणि मी लोकांना खूप आभार करतो की ते आले आपल्या सपोर्टमध्ये। आणि आता मी आमच्या फॉर्म नामांतरण करून जातो। काय तुमचं विजन असणार आहे? माझं विजन स्पोर्ट्स, वुमेन एम्पॉवरमेंट आणि गट फ्री वॉर्ड आणि CC रोड पूर्ण वॉर्डमध्ये हा माझा विजन आहे। वर्षा गायकवाड नाराज असेल चित्र पाहायला मिळत होतं, बातम्या अशा झालेल्या वर्षा गायकवाडांच्या, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला नाही वाटत की पक्षामध्ये कोणी नाराज आहे। शेवटी थोडी खिचामचाती जी आहे ना, प्रत्येक पक्षामध्ये चालतं। सीटसाठी पक्ष तुम्ही बघा, सेना, BJP, समाजवादी, काँग्रेस सगळ्यामध्ये खेचाताणी चालू आहे, पण मला वाटत नाही की काँग्रेस पक्षामध्ये कोणी नाराज आहे। या टायमाला सीट जे आहे सगळं ॲमिकेबली सॉर्ट करण्यात आलेलं आहे। आरोप प्रत्यारोप झाले, महापौर खान होणार, शेख होणार, काय वाटतं मुंबईचा महापौर कोण असेल, कसा असेल आणि कोणत्या पक्षाचा असेल? मुंबईचा महापौर तो असला पाहिजे जो हे ट्रॅफिकची समस्या दूर करणार, जो हा फुटपाथ साफसफाई करणार। आज फुटपाथवरती हॉकर बसलेत, हॉकरची पॉलिसी ते व्यवस्थित केली पाहिजे। जे गाईडलाईन सुप्रीम कोर्टने दिलेली आहे त्याचा पालन झाला पाहिजे। आज कचऱ्याच्या गाडी रोडवरती फिरत जागोजागी कचरा पडलेला आहे, कोण व्यवस्थित करणार? आज मुंबईमध्ये स्लममध्ये व्यवस्थित पाणी भेटत नाही, त्यामध्ये स्वच्छ पाणी कोण देणार? आज स्लमची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की तुम्ही बघा की कुठल्याही स्लममध्ये जे आहे ना, गटरची सुव्यवस्था बरोबर नाही, लोक जे आहे कुठल्या परिस्थितीमध्ये राहतात। हे जे सगळे समस्या जे सोडणार आहेत तोच मुंबईचा महापौर झाला पाहिजे, अशी काँग्रेसची मानसिकता आहे। पण ते बोलतात खान होणार, मराठी पाहिजे, अमराठी पाहिजे, खान पाहिजे, शेख पाहिजे, असं त्यांचं राजकारण. हेच बोलतोय, खान, शेलार, शिंदे, शेख, साठम, लोकांना काय पडली आहे? काय पडली कोण होतोय? लोकांना हे पडली की त्यांना सुविधा कोण देणार, लोकांना हे पडले की त्यांच्या सुखात दुःखात कोण आणणार आहे। आज ज्या पद्धतीने ड्रग्सचा हे कारोबार वाढला आहे, लोकांना खेळायचं मैदान नाही आणि सगळे खेळायचे मैदान तुम्ही जे बिल्डर लोकांना देत चालले ते कसं चालणार? शेवटचा प्रश्न, महापौरपदी किंवा महापौर कोणत्या पक्ष असेल, काय वाटतं काँग्रेसचा महापौर बसेल? नाही, याचे महापौर बसेल
महापौर काँग्रेसचा होता ना 95च्या आधी, आणि परत बदण्याची शक्यता काय? आपण जेव्हा निवडणुका लढतोय हे मनात ठेवूनच लढतोय, आपल्याला जिंकायचं आहे. ते होते अस्लम शेख आणि त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. महापौर पदाबद्दल असेल किंवा काही समस्या असेल त्याबद्दल त्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे त्या निवडणूक काय चित्र असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन कृष्णासह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.